एजुकेशन के लिए इतना इम्पोर्टेंस दिया है, वही करिए और वही आपको आगे ले जाएगा और बहुत बहुत ही ज़्यादा आगे ले जाएगा। बहुत बहुत शुक्रिया. धन्यवाद. आपण खानदेशावरून आला. खानदेशवरून आलोय. मी ॲक्च्युअली धुळ्यात जवळचं एक खेडेगाव आहे गोंदूर, पण मला इथं येऊन आता 15 ते 20 वर्ष झाले. आणि जसं वासनिक सर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आहे, शाखेचे एक खजिनदार आहे आणि आपले अवचार साहेब ग्रामपंचायतचे सदस्य आहे. आणि पुणे जिल्ह्यातली अशी एकमेव ग्रामपंचायत आहे की आपण इथं बाहेरून आलेले माणूस आपण निवडून दिलेला आहे आणि आपल्या लोकांसाठी निवडून दिलेला आहे. पहिला जो सदस्य होता तो खानदेशातला होता आणि आता विदर्भातले, म्हणजे खानदेश विदर्भ हे मिक्स आहे आणि एकीचं प्रतीक आहे. एकीचं प्रतीक आहे. हा, खानदेश आणि विदर्भ एक झाल्यामुळे आपण आपल्या पेरणे पाट्यात संघटन बाबासाहेबांनी जे संघटनाची गोष्ट केली ते इथं संघटन आपण दाखवू शकतो. आणि जेव्हा कुठे बाहेरून यायचं तर पेरणे पाटा कुठे आहे, गोरेगाव भीमा माहित आहे, पण पेरणे पाटा कुठे आहे. आता पेरणे पाट्यावर आल्यानंतर आम्ही हक्काने सांगतो की बुद्ध शासन हे आमचं आहे आणि आमच्या इथं आमचा माणूस आहे, तुम्हाला घरपोच पोहोचून देईल. सेवा मिळेल. बाहेरचा जो व्यक्ती येणार आहे ना, त्याला ऍड्रेस सांगायची गरज पडत नाही. आता विजय स्तंभाजवळ या, बुद्ध शासनाला भेट द्या, पुस्तक खरेदी करा, बाबासाहेबांचे विचार घरी घेऊन जा. जेव्हा बाबासाहेबांचे विचार इथून आपण सुरुवात केली बुद्ध शासनने, तर आम्ही असं ठरवलंय टीमने की आम्ही मागं त्याला वाचनालय देणार आहे, मागं त्याला वाचनालय देणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की बार्टीच्या माध्यमातून असो किंवा स्वतंत्र पैशाने आम्ही पुस्तकं गोळा करतो आणि लोकांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही असे वेगवेगळे उपक्रम राबवतो शाखेच्या मार्फत. अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आमची जी टीम आहे यांची बॉन्डिंग खूप मजबूत झाली. आम्ही विचार करत नाही की हे विदर्भाचे, हे खानदेशचे किंवा हे बाहेरून कुठून आले. एकत्र आल्यानंतर एकमेकांचे विचार जेव्हा जोडतात तेव्हा क्रांती घडते आणि क्रांतीला सुरुवात होते. अगदी बरोबर. एक माणूस होते पहिले, हे दोघं होते इथं. त्यांनी जर विचार केला असता की लोक जुळले नसते, पण त्यांनी जे धागा एकत्र केला, मनाची माड तयार केली आणि ती माड एकत्र टाकून आपण वेगवेगळे विचारसरणी एक करून लोकांना बुद्ध आणि पेरणे पाटा आणि विजय स्तंभाचं महत्त्व जे जेव्हा लोकांना समजलं, तेव्हा इथला जो अनुयायी वर्ग आहे फाट्यावरचाच नाही तर बाहेरचा, तो एकत्र झाला. आणि एकत्र झाल्यामुळे आज आपल्याला एवढा मोठा आपला जो समाज आहे एकत्र येऊन आणि कुठलाही गोष्टींना आपण बळी न पडता शांततेत येतो, शांततेत मानवंदना देतो आणि आपल्या पद्धतीने बुद्धाचं साहित्य घेऊन जातो. बाकी ठिकाणी तुम्ही सर्व यात्रा जत्रा सर्व बघितलं असतं, तिथं सगळ्या गोष्टी खरेदी पुस्तकं विक्रीला नसतात आणि धागे दोरे सर्व प्रकार भेटणार तुम्हाला. पण असं एकमेव दीक्षाभूमी असो, मुंबईचं चैत्यभूमी किंवा आपलं कोरेगाव भीमाचा विजय स्तंभ असो, इथून आपला अनुयायी फक्त ज्ञानच घेऊन जातो, बाकी विचार दुसरे घेत नाही आणि दुसऱ्यांना देत पण नाही. अगदी बरोबर. देताना फक्त काय देतो, बुद्धाचे विचार, बाबासाहेबांचे विचार आणि महापुरुषांची चालना. त्याच्याने आपला समाज हा घडत चाललोय आणि सुशिक्षित होत चाललाय. सर, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येऊ शकतो. मला हे विचारायचं होतं की भीमा कोरेगाव संबंधित इतिहासाचं जे आहे